त्या ठिकाणी तुम्ही होतात लक्ष ठेवून GR वेळेवरती आले आणि पूर्णपणे व्यवस्थित सगळं झालं आणि तुमच्या नावानं पुन्हा एकदा तुमच्या नावानं हे झालं की मराठा समाजाला तुम्हीच न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि सोशल मीडियावर सुद्धा तुमच्या नावानं हे येत आहेत की तुमच्याच हस्ते हे झालंय. अभिनंदन. बघा, मी एक गोष्ट सांगतो की सातत्याने राजकारणामध्ये टीका ही सहन करावी लागते आणि लोक तुमचं स्वागत देखील करतात. जेव्हा टीका झाली त्याही वेळेस मी विचलित झालो नाही, कारण माझ्यासमोर एकच ध्येय होतं की समाजाला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय देताना दोन समाज एकमेकासमोर येणार नाहीत, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, दोन समाजामध्ये याला दिलं म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना तयार होणार नाही. अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करावा लागेल, कायदेशीर निर्णय करावा लागेल. आणि म्हणून या संदर्भात जे जे काही कायदेशीर आहे त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. याचं श्रेय हे आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीला आपण दिलं पाहिजे की ज्यांनी खूप चांगलं काम याच्यामध्ये केलेलं आहे, ज्यांनी खूप मेहनत याच्यामध्ये केलेली आहे आणि पुढेही ही समिती सातत्याने समाजाकरता काम करेल. मी एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो, मला दोष दिले, शिव्या दिल्या, तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो, आजही करतो, उद्याही करत राहील. मराठा समाज असो, ओबीसी समाज असो की महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो, प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो. त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात, कधी तुम्हाला फुलांचे हार देखील मिळतात. मला असं वाटतं की आता साखळी उपोषणाची आवश्यकता नाही. जो काही ओबीसी समाजामध्ये एक समज तयार झाला होता की त्यांचं आरक्षण काढून दुसऱ्या कोणाला तरी देण्याचा प्रयत्न होणार आहे, असं कुठेही झालेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आता ओबीसी समाजाने देखील या संदर्भात आता सगळी आंदोलनं ही परत घेतली पाहिजेत. आणि मी त्यांनाही आश्वस्त करतो की जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत दोन समाजांना एकमेकासमोर आणणं, त्यांच्यात तिढा निर्माण करणं, एकाचं दुसऱ्याला, दुसऱ्याचं तिसऱ्याला करणं हे आम्ही कधीच करणार नाही. आमच्याकरता महाराष्ट्राची सामाजिक वीण, महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे अत्यंत महत्वाचं आहे. या निमित्ताने मी खरं म्हणजे माझे जे सहकारी आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी आणि माननीय श्री अजित पवारजी यांचेही आभार मानतो. कारण ज्यावेळेस आम्ही या संदर्भातले निर्णय घेतले त्यावेळेस त्या निर्णयामध्ये हे दोघंही पूर्णपणे माझ्या पाठीशी होते. त्यांनी पूर्ण समर्थन या संदर्भात आम्ही तिघांनी या मंत्रिमंडळ उपसमितीला दिलं होतं. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो. आणि विशेषतः पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन असेल, याच्यावर खूप ताण पडला, भरपूर अडचणी त्याच्यामध्ये तयार झाल्यात. पण मला असं वाटतं की आता तोही ताण दूर झालेला आहे. माननीय उच्च न्यायालयाने देखील काही नाराजी व्यक्त केलेली आहे. सरकारच्या बद्दलही त्यांनी काही आम्हालाही सूचना केलेल्या आहेत. तर आम्हाला ज्या सूचना केल्या त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू. मराठा समाजाचे जे काही आरक्षणाचा प्रश्न होता तो सुटलेला का? आधी 10% आणि आता त्यांची मागणी नाही. मला असं वाटतं की आता कोण काय करणार याच्याबद्दल तर मी बोलू शकत नाही, पण जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठा समाजाला जे जे देता येतील ते आम्ही यापूर्वी दिलंय. आपल्याला कल्पना आहे, मी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आपण आरक्षण दिलं, त्यानंतर मग त्याच्यामध्ये ते हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही, परत शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तर आपण त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे. आपण आपल्याला कल्पना आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे आपण सक्षम केलं आणि श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना अध्यक्ष केलं. त्यांच्या नेतृत्वामध्ये 1.5 लाख मराठा तरुणांना आपण उद्योजक केले आहे. ते नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे झालेले आहेत. आपण सारथीची निर्मिती केली. सारथीमुळे आज IAS, IPS किंवा MPSC मध्ये किंवा सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजाचा टक्का त्या ठिकाणी आपण वाढवलेला आहे. त्यांना चांगली त्या ठिकाणी एक प्रकारे वाव मिळतो आहे. शिक्षणामध्ये आपण शिष्यवृत्तीची योजना सुरू केल्यामुळे उच्च शिक्षण सोपं झालेलं आहे. राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून निर्वाह भत्ता आपण पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना सुरू केली, त्यामुळे तीही अडचण आपण दूर केलेली आहे. आणि यासोबत जी चांगली मुलं आहेत ज्यांना परदेशात शिकण्याची इच्छा आहे, चांगले मार्क आहेत पण पैसे नाही म्हणून शिकू शकत नाही, त्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीची योजना देखील आपण सुरू केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या ज्या वेळी
मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेस आम्हीच ते निर्णय घेतलेत हे मात्र मी अधोरेखित देवेंद्रजी करू आता इच्छितो. उपोषण सोडलेलं आहे, रसद कोण पुरवणार असं तुम्हाला माहिती होतं, असं बोलला होता, त्याचा खुलासा आता योग्य वेळी खुलासा. मला असं वाटतं की जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात त्यावेळी आपण फार आता त्याच्यात खोलात जाऊ नये आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतात, जाऊ दे. मनोज जरांगे ने अनशन खत्म किया है, सरकार ने मांगे